नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज। वडमुखवाडी चरोली येथील हॉटेल व्यावसायिक नितीन गिलबिले याची हत्या नेमकी कुणी केली हा प्रश्न पडला होता। आधी 2 जणांनी त्याची हत्या केली असं सगळीकडे म्हणण्यात आलं, पण नंतर त्याच्या हत्येच्या कटात 1-2 नव्हे तर तब्बल 4 जण होते हे तपासात समोर आलं आणि मग पोलिसांनी या 4घांच्या देखील मुसक्या आवळल्या। सुरुवातीला अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर या त्याच्या 2 मित्रांनी नितीन गिलबिले याची हत्या केली, त्याच्या डोक्यात गोळी घालून त्याला मारलं अशा बातम्या आल्या। पण पोलीस तपास सुरू झाला। नेमकं हत्येचं कारण काय हे शोधण्यासाठी आणि पळून गेलेल्या आरोपींना शोधण्यासाठी पोलीस पथकं जिकडं तिकडं रवाना झाली। पण या हत्येचा कट 1.5 महिन्यांपूर्वी शिजला होता हे देखील आता तपासात समोर आलंय। म्हणजे 1.5 महिन्यांपूर्वी हत्येचा कट शिजला आणि 12 नोव्हेंबरला डाव साधला। आता 12 नोव्हेंबर हीच तारीख का निवडण्यात आली हा देखील प्रश्न पडलाय। यातला आरोपी अमित पठारे याचा 12 नोव्हेंबरलाच वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्याला संपवायचं असं या अमित पठारे यांनी ठरवलं। मग त्यानं 12 नोव्हेंबर रोजी आपल्या मित्रांसोबत नितीन गिलबिले याच्या ऑफिसवर जायचं ठरवलं। वडमुखवाडी अलंकापुरम या ठिकाणी काही पत्र्याचे शेड्स आहेत जे नितीन गिलबिलेनं भाड्यानं दिले होते आणि त्याच्या जवळच त्या गिलबिलेचं ऑफिस देखील होतं। आता अमित पठारेनं त्याच्या मालकीची MH14 LL 8900 ही ब्लॅक फॉर्च्युनर घेतली। त्या गाडीमध्ये त्याच्यासह 3 जणांना बसवलं। त्यामध्ये होते विक्रांत ठाकूर, सुमित पटेल आणि आकाश पठारे। विक्रांत ठाकूर हा सोलू तालुका खेड मधला आहे। अमित पठारे, आकाश पठारे हे दोघेही पठारे मळा चरोलीतले आहेत, तर सुमित पटेल हा दिघीमध्ये राहणार आहे। या 4घांनी आता नितीन गिलबिले याला मारण्याचा कट रचला। त्यानंतर अमित पठारे यानं सुमित पटेल आणि आकाश पठारे या दोघांना गाडीतून उतरवलं, रस्त्याच्या कडेला थांबवलं आणि विक्रांत ठाकूर व अमित पठारे हे दोघे जण त्याच्या ऑफिसकडे जायला निघाले। त्यानंतर त्यांनी वडमुखवाडी येथील एक निर्जन जागा पकडली ज्या ठिकाणी जास्त रहदारी नसेल आणि पण त्या ठिकाणी पत्र्याचे शेड्स असल्यामुळं, त्या नितीन गिलबिलेचं ऑफिस असल्यामुळं CCTV फुटेजमध्ये आपण कैद होणार आहोत हे त्यांच्या लक्षातच आलं नाही। मग अमित पठारे हा गाडीतच थांबला आणि विक्रांत ठाकूर नितीन गिलबिलेच्या ऑफिसमध्ये गेला। त्यानं त्या ठिकाणी त्याला सांगितलं आज अमितचा वाढदिवस आहे, त्याला शुभेच्छा द्यायला ये। तो गाडीतच बसलाय। नितीन गिलबिलेला या संदर्भात काही माहिती नव्हती की त्या फॉर्च्युनर गाडीमध्ये काळच आपली वाट पाहतोय। मग नितीन गिलबिले देखील त्या ठिकाणी अमित पठारेला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या गाडीजवळ आला। आपण त्या दिवशीचा CCTV फुटेज पाहिला, त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की नितीन गिलबिले गाडीच्या मागून आला। नंतर तो ड्रायव्हर सीटवर बसलेल्या अमित पठारे याच्या जवळ गेला। त्यावेळी त्यानं त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या। मग अमित पठारेनं त्याला गाडीत बसण्याचा आग्रह केला। त्याच दरम्यान इकडे विक्रांत ठाकूर ऑलरेडी गाडीत मागच्या सीटवर जाऊन बसला होता। मग नितीन गिलबिले पुन्हा गाडीच्या मागून ड्रायव्हर सीटच्या समोर असलेल्या जागेवर येऊन बसला। तो बसता क्षणी अमित पठारेनं आपल्या जवळचं पिस्तूल लोड केलं आणि त्याच्या डोक्यात गोळी घातली। मुळातच नितीन गिलबिले बेसावध होता, त्याला माहीतही नव्हतं की असं काहीतरी होणार आहे। नंतर मागच्या सीटवर बसलेला विक्रांत ठाकूर खाली उतरला आणि ड्रायव्हर सीटच्या शेजारी निश्चित पडलेल्या त्या नितीन गिलबिलेला गाडीतून खेचून बाहेर काढलं। आपण पाहिलंय की त्या गाडीतून खेचताना त्याचे पाय देखील गाडीत अडकले होते, तर त्यावेळी अक्षरशः पायाला खेचून त्याला खाली काढण्यात आलं आणि नंतर ती फॉर्च्युनर त्याच्या पायावरूनच त्याला चिरडतच पुढे निघून गेली। त्यानंतर पुढे त्याचे जे 2 मित्र थांबले होते ज्यांना आधीच यांनी उतरवलं होतं, त्यामध्ये सुमित पटेल आणि आकाश पठारे होते। या दोघांना त्यांनी गाडीत बसवलं आणि मग गाडी भुर्र झाली। आता ती गाडी निघून गेल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये हा मुळातच नितीन गिलबिले रक्ताच्या थारोळ्यात पडला होता
अखेर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतानाच त्याचा पण मृत्यू झाला, पण ऑलरेडीच त्याला डोक्यात गोळी घातल्यानं त्या ठिकाणी केवळ डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करणंच बाकी राहिलं होतं. मग मात्र पोलिसांनी तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या खंडन विरोधी पथक असो किंवा गुन्हे शाखेचं युनिट क्रमांक 3 असो किंवा दिघीचे पोलीस असो, अखेर 14 तारखेला तामिणी घाटामध्ये एक ब्लॅक फॉर्च्युनर विना नंबर प्लेट पौडकडे जाताना पोलिसांना कळालं आणि मग मात्र पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. हा थरार सुरू झाल्यानंतर त्या तामिणी घाटातून पौडकडे जाणाऱ्या या फॉर्च्युनरला पोलिसांनी पाठलाग करून पकडलं आणि 2 आरोपी सापडले. त्यामध्ये होता विक्रांत ठाकूर आणि दुसरा होता सुमित पटेल. इथं तिसऱ्या आरोपीचं नाव निष्पन्न झालं. नंतर ती गाडी देखील ताब्यात घेण्यात आली. त्या फॉर्च्युनरची किंमत 35,25,000 अशी अंदाजे किंमत आहे. ती गाडी देखील जप्त करण्यात आली. आता ही गाडी जप्त केल्यानंतर आणि 2 आरोपी ताब्यात आल्यानंतर आणखी 2 आरोपींना पकडणं बाकी होतं. तिकडे अमित पठारे ज्यानं त्याच्या डोक्यात गोळी घातली होती त्याचा शोध सुरू होता. आता त्याच वेळी पोलिसांना टिप मिळाली की तो वाघोली परिसरातल्या एका हॉटेल जवळ त्या ठिकाणी येणार आहे म्हणून. मग पोलिसांनी सापळा रचला. संशयास्पदरित्या हालचाल एका व्यक्तीची दिसली, त्याला देखील पोलीस दिसले. मग मात्र तो पळण्याच्या अवस्थेत असतानाच पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याच्या मुसक्या आवळल्या आणि तिथं अमित पठारे पकडला गेला. अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे ऑलरेडी रेकॉर्डवरले गुन्हेगार आहेत. मुळात आता चौथा आरोपी जो आकाश पठारे याला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 न देखील अटक केली. आता या सगळ्यांच्या माध्यमातून हे अखेर उघडकीस झालं की आर्थिक व्यवहाराच्या वादातूनच हा सगळा हत्येचा प्रकार घडला. 1.5 महिन्यांपूर्वीच यांनी हत्येचा कट रचला होता. फक्त योग्य वेळेची योग्य दिवसाची वाट पाहत होते आणि तो दिवस निवडला अमित पठारेच्या वाढदिवसाचा. आता मुळातच अमित पठारे आणि नितीन गिलबिले या दोघांचं आधीच प्लॉटिंग जमीन विक्री व्यवसायाचं काम सुरू होतं, पण त्याच्यातूनच त्यांचा वाद झाला होता. आणि मुळातच अमित पठारे हा मद्यपान केल्यानंतर रागामध्ये नितीन गिलबिलेला प्रचंड मोठ्या प्रमाणात शिव्या द्यायचा. आता त्यामुळे त्याच्या डोक्यात राग बसला होता की कधी याला आपल्याला बरोबर सापडून याला डाव साधता येईल. पण त्याच वेळी मुळातच ती वेळ शोधण्यासाठी, ते टायमिंग शोधण्यासाठी यांच्या सगळ्या हालचाली सुरू होत्या आणि मग यांनी 12 नोव्हेंबर ही तारीख येण्याची वाट पाहिली. अर्थातच या अमित पठारेनं त्याच्या आधीच त्याच्याकडे एक पिस्तूल बाळगलं होतं आणि आता हे पिस्तूल नेमकं त्यांनी कुठून आणलंय आणि या हत्येच्या प्रकरणात ते पिस्तूल जे वापरलेला आहे त्याचा शोध देखील सुरू झालेला आहे. अमित पठारे याच्यावर एक ऑलरेडी गुन्हा दाखल आहे आणि विक्रांत ठाकूरवर याच्यावर देखील 3 गुन्हे दाखल आहेत. अमित पठारे आणि नितीन गिलबिले यांच्यात मुळातच आधी मैत्रीमध्ये दुरावा निर्माण झाला होता, पण आता याला जवळ तर करायचं आहे पण मारायचा पण आहे. म्हणून मग अमित पठारेनं त्याच्याशी भेटीगाठी वाढवायला सुरुवात केली, पण आधीसारखी मैत्री नव्हती. अखेर नितीन गिलबिले यानं अमित पठारे मैत्रीचा हात पुरतोय करतोय की काय अशा अंदाजामध्ये त्यांनी पण आपलं त्या दिवशी 12 नोव्हेंबरला त्याला शुभेच्छा देण्यासाठी तो गेला आणि यांनी बरोबर डाव साधला आणि त्याच फॉर्च्युनरमध्ये नितीन गिलबिले यांच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या केली. एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर या दोघांनाही 21 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता जमिनीच्या किंवा प्लॉटिंगच्या आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून ही हत्या झाली असं जरी आता म्हटलं जात असलं तरी आणखी याच्यात काही गुंतागुंत आहे का? ते पिस्तूल अमित पठारेने कुठून आणलं होतं, ते किती दिवसांपूर्वी त्यानं खरेदी केलेलं आहे, ते त्याच्या नावावर आहे का आणखी कुठून दुसरीकडनं त्यांनी आणलेलं आहे, या प्रकारासाठी या सगळ्या गोष्टींचा तपास सुरू आहे. आणि ज्या पिस्तुलानं नितीन गिलबिले यांना मारलं मुळातच ते पिस्तूल आता तरी सध्या गायब आहे, त्याचा देखील शोध सुरू आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणात जर पाहिलं, मित्रांनी मित्राचा घात केला अर्थात पैशाच्या कारणावरून, पण हा कट काल परवा नव्हे तो 1.5 महिन्यांपूर्वी शिजला होता 12 नोव्हेंबरला
अमित पठारे यानं आपल्याच वाढदिवशी या ठिकाणी नितीन गिलबिलेंची हत्या करून डाव साधला. पाहत रहा PCMC न्यूज.